हॅलो गाईज, वेलकम टू बॅक. वेलकम टू बॅक नाही, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. रुद्र बघा काय सांगतोय. आज मी एक तासाची मेहनत घेऊन एवढं माझ्या मित्रासाठी हे बनवलंय. मी बनवलंय हे वेट आणि हे थांब ना, बॅक कॅमेऱ्यानं दाखव ना त्यांना. हे बघा, हे मी काढलंय, हे पण मी काढलंय आणि हे गोल पण मीच, गोल नाही दिल आकार पण मीच कापून दिलाय. फक्त याने चिटकवायची मेहनत घेतली. काय पण बोलतो, माझ्याकडे व्हिडिओ आहेत ना, मला माहिती. आता आता कसं तर घरात बसून कंटाळा आलेला म्हणून आम्ही आता चाललोय. मी नसतो येत. क्या रे भिकमंग्या, तुझ्यात हिम्मत. हा, मी नाही येत. तुझ्यात हिम्मत. हे नको आहे तिकडे वरती, ती म्हातारीला ओरडते. तिला बोल तुझ्या काय क्या बोला तूने? नाही, आपण जाऊ वरती, छान धबधबे दिसत आहेत म्हणून आम्ही चाललोय वरती गच्चीवर. मी नसतो येत जा मला. द मेन रिझन मी आमच्या गच्चीवर येत नाही, हे बघा. ह्याच्यामुळे मी नाही येत गच्चीवर. जिथं बघावं ना तिकडं कपडेच असतात, कपडे नुसते कपडेच आहेत. आता मी तुम्हाला दाखवते, झेनिथचा धबधबा दिसत नाहीये, पूर्ण धुकं आलेत. पण बॅकग्राऊंड गाणे यार, समजून घ्या जरा. बापरे, डायरेक्ट डोळ्यासमोर आला. रोम रोम भाइयों. मी काढलं होतं हे चित्र. चल वरती, याच्याने नको जायला मम्मी, बंडल आहे ते, खटर आहे ते बघ, येत पण नाही वरती. चल आली. A few moments later. मम्मी समोर माकड बसलाय. ओईच्या गावात बघितलं त्यांनी. भाई क्या हुआ? आई जपत. हाऊस किती आहे पण. मम्मी नको, मॅटर आहे. हा हाय मम्मी, नको वरती पाय नाही, इथून घ्यायचं पाय माझी फाटे. अगं हाय तिथंच तो बघ. सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो. A few moments later. आता आम्ही परत चाललोय. सकाळी गेलेलो, आता संध्याकाळ झाली आहे. आता तरी नसलं पाहिजे माकड. हा ना, याला लावून घे. मी वरती चालले, मी बघते जरा, वरती जाऊन बघते. काळं काळं दिसतंय रे पूर्ण. कोणतरी माणूस आहे. क्या हवा है. नाही येते. चल आपण आहे ना. ओ भाई साहब, किती भारी दिसतंय. गदरे किती भारी. चल मम्मी त्या साईडला जाऊ आपण. किती भारी दिसत. आपण एक काम करू, त्या साईडला जाऊ, त्या माणसाला, म्हणजे माणसाच्या इथे जाऊन बसू, मग तो बरोबर जाऊन. पाणी 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 पाणी. डोंगर डोंगर डोंगर. चल ना मम्मी त्या साईडला.
गगनगिरी किती भारी दिसतोय. एकदम ग्रीन ग्रीन दिसतंय सगळं. मम्मी झेनीत चालू झाला. आता नेक्स्ट व्लॉग येईल झेनीतचा डायरेक्ट. मला जाम हे बघा, इथे पण ग्रीन आहे, इथे पण ग्रीन आहे, वरती अख्खा डोंगर ग्रीन आहे. हा ना यार. कॅमेरामध्ये एवढं चांगलं कॅप्चर नाही होते, पण असं असं बघितल्यावर जाम भारी वाटतं एकदम. मला जायचंय झेनीतवर. वाव. गायब झाला डोंगर, गायब झाला. असं पाऊस आला की छान चमकतो एकदम. सॉरी, पाऊस गायब झाला, सगळं गायब झालं. फ्लावर दाखवून किती सुंदर छान आहे, दाखवलं. ट्रेन आली ना आता, 6 वाजले. चल 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 चल. पाऊस चालू झाला. इथे आल्यावर एकदम छान. ओ, आमच्या गच्चीवरून हे दिसते गगनगिरी फेमस. नेक्स्ट ब्लॉग तिथे असेल. वेट मी दाखव. हे बघ, हे जे ना ते गगनगिरी आहे. आणि ही वरती जे दिसतंय ना ते काय आहे गं, ते आपली गुफा आहे. ही गगनगिरी आहे आणि ही जी आहे ना, कुठे गेली ही ती गुफा आहे आणि ही गगनगिरी आहे. आणि हे सगळे जे आहेत ना वॉटरफॉल. हा बघा किती भारी. आपला झेनीचा वॉटरफॉल हे झाला, पुसट झाला. ओके, तर मी इंस्टाला टाकलेलं की तुम्हाला कोणत्या कोणत्या याच्यावर ब्लॉग पाहिजे म्हणून. तर खूप लोकांनी सांगितलं की प्रँक कर. मग मी म्हणली प्रँक कोणासोबत करू. मग आता मी विचार करते मम्मीवर प्रँक करायचा. मम्मी तिकडे उभी आहे आणि मी तिला सांगणार आहे की माकड आलाय. चल, अरे यार हे काय, हे जाऊ द्या, हे नका बघू. किती छान वाटतंय ना इथून. मम्मी माकड असं मला वाटलं. कसं वाटतं. ओ माय गॉड. आणि जर खरंच असतं तर करून बघू. चला जायचं ना खाली, तुझे फोटो काढून झाले असतील तर. झाले बाई, काढले मी. आपला आयफोन जरी नसला तरी आहे, चांगले येतात फोटो माझे. झालं आता पाऊस आला. आता ते हे गेलं असेल ना. मम्मी तिथं मंदिर आहे. एवढं 3 वर्ष मला दिसलं ना ते मंदिर, आता दिसतंय ग. अरे यार, बघा इथं मंदिर आहे. अरे काय, मला आवाज नाही ते आवाज नाही ते मला. काय काय कुठे माकड? तू माझ्यावर प्रँक नाही करू शकत. खरंच ना, कारण- कळाला तुझं तो पाऊस येतो. मी ऑलरेडी तुझ्यावर हा प्रँक केलेला आहे. दुसरा प्रँक करावा लागेल तुला. अरे नाही, प्रँक नाही, खरंच आहे. 2 होते.
तो इथं बसलेला का तो पण होता आणि थोडंसं पिल्लू होतं. आता पावसामुळे तिकडे तरी गरम ती बाई बघ ती बाई बघ किती हाऊस आहे, तिला छत्री घेऊन चालली आहे. मी यूजच नाही केली रे छत्री अजून, एवढा पावसाळा चालू झालाय. ते बघ तुझ्यासारखी गाऊनवर मॅक्स घालून ती बाई बघ. त्याला मारती त्या खालच्या Walk करते, walk. दुकानवाल्यांसारखी हाय बरं, काकू. भरपूर आहे त्यांना ना. मी नाही ओळखत पण तिला. हा माहित नाही. बाय गा. लोणावळा लोणावळा म्हणल्यावर माझं असं हृदय बाहेर निघतं असं डायरेक्ट. लोक लोणावळ्याला म्हणजे हां फिरायला येतात. हा ना, तरी पण आम्ही जात नाही का? लोक किती लांबून येतात भाई, मुंबई वगैरे भरून येतात. आम्ही इथं 3 वर्ष झालो राहिलं, अजून एकदा पण नाही गेले. थांबली नाहीये, म्हणजे गेली तर आहे पण थांबले नाहीये. कधी जाते मला जाम हाऊस आहे. पण असं लोक टाकतात ना लोणावळ्याला गेल्यावर, ते हॉटेलवर थांबतात आणि मस्त व्ह्यू दाखवतात. ते मॅगी वगैरे खातात. पाऊस चालू असतो मागच्या साईडला. मम्मी त्या बाईकडे कुत्रा पण आहे, तिला आवाज नाही जाणार. असं दिसतो त्यांचा नसेल तो वेगळाच आला असेल त्यांच्याच त्यांची गच्ची बघ किती चांगली आहे, एकदम क्लीन नीट. मध्ये असं काही दिसत आणि आपली बघ ही बघ, अगं आपलं हा पॅसेज तसंच डान्स करायला जागाच नाही इथे. द्या आम्ही काय, मला हे आणायला जायचं होतं का अक्कांचं ते. दुःख आल्यावर नाही दिसत ते. सकाळी दिदीला सोडायला जाते. सकाळी यावं लागेल मग मला. हे किती छान दिसतंय बघ, दगड दगड दगड. मी का हा कोण होतं? दरवाजा बंद करून घेतली आपण बघ. माकडं पण आहे ना, माकडच असतील मम्मी. अरे थांब मी बघून येते. मला एकदम असावाला फील होतोय की ते नाही का हॉरर मूवीमध्ये असतात, त्यांना भूतासारखं काय वाटलं जाणवलं तर ते जाऊन बघतात, तसा फील येतोय. काय नाही, ते वाचतंय फक्त. चल त्या साईडला. खाली पाणी आहे का? पाणी बघून ये. नको, पाऊस लागतोय. भिजायसाठीच तर आली मी वरती. पण मी ह्या वर्षी एवढी जास्त भिजली आहे, मागचे ब्लॉग्स तुम्ही बघितले असेल तर, की मला आता भिजायची गरजच नाही आहे. हाय हाय मम्मी नाही, मला वाटलं गेली की काय. तिथून जाम भारी. मला आज न्यूज बघून असं वाटतं की यार जायला पाहिजे होतं आळंदीला वगैरे, कारण की आज वारी स्टार्ट झाली आहे ना म्हणून. पण आता काय करणार, नाही जाऊ शकत. तुम्हाला आवाज कमी येत असेल कारण की मी तर वरती गच्चीवर आहे, हवेचा जास्त आवाज येत असेल. मला तर पंढरपूरला पण जायचं आहे, पण मग मम्मी पण चालली आहे, पप्पा पण चालले आहे, मग घरी कोण थांबणार अक्कांसोबत, म्हणून मग मी थांबते. जाऊ पण मला जाम हाऊस आहे वारीमध्ये असं जायची, किंवा मग चालत जायची हाऊस आहे जाम मला. बघ आता ते बोलतात ना, ते देवाच्या मनात असलं किंवा मग देवाने जेव्हा बोलवलं तेव्हाच आपण जाऊ शकतो, तसं काहीच आहे. जर देवाने खरंच मला बोलवलं तर मी जाऊ शकते. देव बोलव बाबा. आता मी चालले घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, प्रँक आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा यार. सो स्टे ट्यून. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल कारण की आता झेनीत चालू झाला आहे, सो मी जाईलच.
म्हणजे पहिले मला सगळ्यांना कन्व्हिन्स करावं लागेल, सगळ्यांना म्हणजे 4-5 जणींना तरी कन्व्हिन्स करावं लागेल. ज्या येणार असतील त्यांनाच मी घेऊन जाणार, मागच्या वेळेस सारखे लफडे नको व्हायला म्हणून. आणि हां जाते आता मी, बाय.